आपण सामुदायिक प्रार्थना म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सम दुःख सुख स्वस्थ सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीर स्तुल्य प्रिया प्रियो धीर संतुल्य निंदा समसुखी. या सूत्राचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, जो सुख असताना हुरळून जात नाही आणि दुःखानं घाबरून जात नाही, ज्याला समलोष्टास्म कांचना, ज्याला मातीसारखे दगडाईसारखे सोनईसारखं आहे, समलोष्टाश्म कांचना, ज्याच्यावर तुम्ही निंदा केली काय, त्याची स्तुती केली काय, त्याच्यावर कुठलाही परिणाम नाही. अर्जुनाने ह्या सूत्रात अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने तेच सांगितलं की जे सामान्य माणसाला लागू पडतं, मग तो सामान्य माणूस कोणी का असेना, भगवद्गीतेमध्ये असा कोणताही विषय राहिलेला नाही की श्रीकृष्णानं मानवी जीवनाचा एखादा तरी भाग वेगळा करून ठेवला. एका सकाळी एक सम्राट रात्री शिकारीला गेला होता आणि शिकारीला रात्री गेल्यानंतर तो भटकून गेला. घरी जायचा मार्ग सुचेना, काळोखी रात्र. घरचा रस्ता सापडेना, राजधानीचा रस्ता सापडेना. मग आता करायचं काय? तसाच भटकत पहाटे तो एका गावात येऊन पोचला. सकाळची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे आणि गावाजवळ राजा जसा आला सम्राट, तसं त्या सम्राटानं पाहिलं. एका घराच्या ठिकाणी घोडा थांबवला, घोडा बाजूला उभा केला आणि त्या घराच्या मालकाला त्याने विचारला की भाऊ, मला तर मी थकून गेलोय, रात्रभर भटकलोय, मला खूप भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, आपण जर मला भूक शमवण्यासाठी काही द्याल
तहान शमवण्यासाठी काही द्याल पाणी तर फार बरं. एक सम्राट हतबल झाला की त्याची अवस्था तीच होणार. आपण पाहतो की मीडियाच्या बातम्या, वर्तमानपत्रातल्या बातम्या, आता माणसाच्या हातात काय राहिलेलं नाही. जे घडतंय ते ईश्वर चैतन्यानं, ईश्वरी प्रेरणेनं घडतंय. परमेश्वरानं स्वतः सहभाग घ्यायचा ठरवला. आता माणसाला खूप संधी दिली. अनेक संधी देऊन देखील माणूस सुधारत नसेल तर मग परमेश्वराला अवतीर्ण पृथ्वीवर व्हावंच लागतं. कारण भगवंतानंच आश्वासन दिलंय की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये मी अवतीर्ण होतो. कुठे? भूतलावर, पण त्यातल्या त्यात भारतात. हा देश दुर्बलांचा नाही आहे. ही भूमी नतद्रष्टांची निश्चित नाही आहे. आपण किती प्रयत्न करा, ह्या भूमीचं ते वैशिष्ट्य आहे की इथं भगवंताला अवतार घ्यावासा वाटतो. आत्ताची जी आपण परिस्थिती पाहतो, एक राजकीय परिस्थिती डोळ्यासमोर ठेवा आणि दुसरी सामाजिक बलात्कार, भ्रष्टाचार, घोटाळे, ह्या पलीकडे आपण काय ऐकतो, काय पाहतो रोज. दुःख होतं की अहिंसा परमो धर्म, महाभारत जे आहे त्यातलं हे एक सूत्र आहे की अहिंसा परमो धर्म. अहिंसा म्हणजे हिंसा न करणं हाच खरा धर्म आहे. आणि म्हणून कदाचित आपण साध्या साध्या गोष्टींनी पेटून उठत नसो. आज ना उद्या प्रत्यक्ष भगवंत जर प्रकट झाला, प्रकट होणारे निश्चित आहे, त्याला व्हावंच लागणार. थोडंसं विषयांतर झालं तर सम्राटानं त्या घराच्या मालकाला सांगितलं की बाबा मला काय मिळेल का खायला, तहान लागले, प्यायला पाणी द्या. तो घराचा मालक आत गेला आणि त्याने 3 अंडी आणि दूध आणलं. सम्राटाने ते अंडी आणि दूध हातात घेतलं, नाश्त्यासाठी बसला होता. सम्राटाने अंडी आणि दूध फस्त केला. नाश्ता संपला, पण त्याला आणखी एवढी भूक लागली होती की 3 अंड्याने काय भागणार, ग्लासभर दुधाने काय भागणार. सम्राटानं त्या मालकाला विचारलं की बा आणखी नाही मिळणार का? माझं पोट अजून खाली आहे, आणखी काही मिळालं तर बघा. तो घरमालक म्हणाला आता काही शक्य नाही. आता अशक्य आहे अजून तुम्हाला देणं. सम्राट म्हणे किती पैसे झाले? म्हणे 100 रुपये. घरमालकानं सांगितलं 100 रुपये. 3 अंड्याचे आणि 100 रुपये, मोठी फायद्याची गोष्ट आहे, नफ्याची गोष्ट आहे.
नफ्याची गोष्ट आहे. आणि मग तेवढ्यात त्या घरमालकाची बायको मागणं पाहत होती की 3 अंड्याचे आपल्या नवऱ्यानं 100 रुपये घेतले. 3 अंड्याची अशी किती किंमत होणार? 3 अंड्यांची किंमत अशी काय होणार? ग्लासभर दुधाची किंमत काय होणार? सम्राटानं त्या मालकाला विचारलं की या गावात अंडी आणि दूध मुबलक नाही का? तुम्हाला मी आणखी दूध द्या सांगितलं, अंडी द्या सांगितलं, तुम्ही तर देत नाही. या गावात दुधाचं आणि अंड्याचं उत्पन्न कमी आहे का? इज इट रेअर? मालक म्हणाला तसं काही नाही आहे. अंडी आहे, दूध आहे, पण आमच्या या राज्यात सम्राट नाही आहे, सम्राटाची कमतरता. त्या घरमालकानं जे सांगितलं त्यात चूक काय? सम्राटाची कमतरता आहे. आहेत ते सम्राट नाहीच आहेत. आपण जर पाहिलं तर हे अनेक प्रकारचे कांड, घोटाळे अगदी माणसाच्या निर्लज्जतेचा कळस आहे. आणि एकीकडे आपण असं म्हणतो, आपल्या पूर्वजांनी आपल्याला, ऋषीमुनींनी शिकवलं की ही भूमी संतांची आहे, ही भूमी योगियांची आहे, तपस्व्यांची आहे. मग असं असताना देखील ह्या मायभूमीत असं का घडतं? त्यानं सांगितलं ते बरोबर आहे की सम्राटाची कमी आहे. राजा दुर्लभ आहे, सम्राट दुर्लभ आहे, अंडी दूध पुष्कळ आहे, पण सम्राट नाही आहे. सम्राटाचीच कमतरता आहे. एका तरुणानं परवा एक प्रश्न विचारला, सहज बोलता बोलता, की अण्णा 3 असत्य म्हणजे काय? 3 असत्य कोणते? मोठा गहन प्रश्न आहे की 3 असत्य कोणती आहेत? आपण कधी मेंदूला जरा ताण देत नाही. लहान मेंदू जरा आराम करण्याच्या अवस्थेत असतो. 3 असत्य कुठले? 3 असत्य पैकी पहिलं असत्य अहंकार. आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये या 3 असत्यांचं वर्णन आहे. पैकी पहिलं असत्य आहे अहंकार. अहंकार एक असं असत्य आहे, मी आणि मी शिवाय दुसरं काय नाही. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं,
फल लागे अति दूर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. कबीरानं उगाच नाही सांगितलं. अगदी उंचच उंच मोठं झाड असलं म्हणून काय झालं, खजुराचं झाड. बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर. खजुराचं झाड कितीतरी मोठं असतं, उंचच उंच असतं, पण त्याची सावली पडत नाही. जाणाऱ्या रस्त्यानं जाणाऱ्या, त्याच्याजवळनं जाणाऱ्या वाटसरूला देखील त्याची छाया मिळू शकत नाही. पंथी को छाया नाही, फल लागे अति दूर. आणि फळ तर त्याची एवढी उंचावर असतात की काढणं मुश्किल. खजुराची फळं काढताना युक्तियुक्तीनं काढावी लागतात. कबीर कधी पाहायला गेले होते खजुराचं झाड, पण कबीरांना हे स्फुरलं. हे जे स्फुरण आहे, हे स्फुरण त्यांच्या आध्यात्मिकतेचा परमोच्च बिंदू आहे. तर पहिलं असत्य आहे अहंकार. मी मी मी, माझ्याशिवाय काही सुचत नाही. आणि मीपणा माणसाला एवढा ग्रासून आहे. ही मीपणाची जी अहंकाराची जी खुंटी आहे, ती खुंटी न दिसणारी आहे. खुंटी आहे जरूर, खुंटी जरूर आहे, पण ती अहंकाराची खुर्ची दिसत नाही. ती खुंटी दिसत नाही याचं कारण मी, हा जो मी आहे, ह्यालाच इंग्रजी सूत्रामध्ये हू एम आय, मी कोण आहे. पाश्चिमात्य देशातील सर्व तत्ववेत्ते म्हणतात की हू एम आय, मी कोण आहे. बहुतांशी माणसं त्या खुंटी, दिसत नसलेल्या खुंटीच्या आसपासच फिरतात. आयुष्यभर त्या खुंटीच्या आसपास फिरतात आणि नष्ट होऊन जातात. खुंटी न दिसणारी अहंकाराची खुंटी माणसाला दिसत नाही, पण माणूस फिरतोय तिच्याभोवती, फिरतोय तिच्याभोवती. पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. अहंकार म्हणजे मीपणा, मीपणा म्हणजे मोठेपण. मोठेपण जे म्हणतो, आता आपल्या कुटुंबात सुद्धा ते चालतं. कुटुंबाची स्थिती काय आहे? एक कुटुंब चालायचं असेल तर कुणीतरी एक चालक आहे. मग त्या कुटुंबाचे चालक महिला असो किंवा पुरुष असो, मग सगळे तिथे झुकतात. पण झुकतात केवळ नामापुरते. नावाला झुकणं झालं. शरीर झुकलं, डोकं झुकलं, पायावर टेकलं, पण अहंकार मी तर आत असा ताटून आहे की बाकी सगळं स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला असताना महाराजांच्या अनंत लीला चालायच्या.
ह्या लीला एवढ्या चालायच्या महाराजांच्या की रोज अक्कलकोटला 2-3 हजार माणसं यायची आणि प्रत्येकाला जे हवं आहे ते स्वामी समर्थ महाराज द्यायचे. त्यांनी सांगायची आवश्यकता नसायची, त्याची सांगण्याची आवश्यकताच नव्हती. तर नलदुर्गला त्यावेळी जोशी नावाचे एक सालस सत्पथ ब्राह्मण की त्यांनी अनेक गुरुचरित्राची पारायण केली. आपल्या कामनापूर्तीसाठी, आपलं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, दारिद्र्य येऊ नये, दारिद्र्य आलेलं जावं, ते नष्ट व्हावं म्हणून त्यांनी गुरुचरित्राची पारायण केली. पारायण एवढी केली की शेवटी जोशीभाऊ वैतागले. नियमात बसून पारायण, अगदी कडक नियम पाळून जोशीभाऊने पारायण केले आणि त्यांचा गुरुचरित्रावरचा विश्वास जवळजवळ उडाला. म्हणजे काय कामाचं आहे. अशी चर्चा करताना एकानं सांगितलं त्यांना की तुम्ही असं करा, अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराज आहेत तेच दत्त आहेत. जोशीबुवांना माहिती होतं अक्कलकोटपासून नळदुर्ग काय दूर नाही आहे. तिथला राजवाडा पाहण्यासारखा, पाणी जाते राजवाड्यावरनं. ती जी यंत्रणा केलेली आहे जबरदस्त आहे की असं ज्याच्या वरनं पाणी जात आहे असा राजवाडा म्हणजे स्वप्न झालं ना, स्वप्नातल्या राजवाड्यासारखं झालं. तेव्हा कोणी सांगितल्यामुळे आपले जोशीबुवा गुरुचरित्र बळकोटीला मारून मिळेल त्या वाहनाने अक्कलकोटला आले. त्यावेळी चर्चेत सांगितलं होतं की स्वामी समर्थ महाराज म्हणजेच परमेश्वर आहे, स्वामी समर्थ महाराज म्हणजेच परमात्मा आहे, तेच ईश्वर आहेत. त्यामुळं जोशीबुवांच्या अपेक्षा वाढल्या. अक्कलकोटला आले, स्वामी महाराज कुठे चौकशी करतायत. बरीच रणरण केल्यानंतर अरे भर दुपारची वेळ काही लोकांनी सांगितलं की महाराज हरिजन वाड्यात आहेत. हरिजन वाडा म्हटल्यानंतर जोशीबुवाने जरा नाक तोंड कसं तरी वाकडं तिकडं केलं. पण एवढं सांगितलंय की स्वामी समर्थच परमेश्वर आहेत, तर जाऊया पाहूया. हरिजनवाड्यामध्ये महाराज त्या हाडांच्या ढिगाऱ्यावर बसलेले होते. उंच ठिकाणी हाडांच्या ढिगावर महाराज बसलेले आहेत. परमात्मा, तुमचा परमेश्वर हाडाच्या ढिगावर बसलेला आहे. जोशीबुवाने पाहिल्यावर म्हणे काय आपण कोणाचं ऐकून आलो, हे थोडे परमात्मा परमेश्वर आहे. मोठा प्रश्न पडला जोशीबुवांना. आता करायचं काय, पण आलोय तर जायचं कसं. हजारो माणसं महाराजांची लीला पाहायला तिथे, कोणी तसेच बसलेत, कोणी उभे आहेत.
जोशीभाऊ म्हणे काय हे काय मला देणार, यांच्याच अंगावर कपडे नाही ते मला काय देणार. ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत ते मला काय देणार. मनातल्या मनात जोशीभाऊ म्हणतायत की मी एवढी पारायणं केली आणि तुम्हीच परमात्मा आहे असं ऐकून, तुम्हीच दत्त महाराज आहेत असं ऐकून मी इथे आलोय. मला प्रचिती काय, अनुभव काय. जर काही प्रचिती आली तुमची तर मी मानेन तुम्हाला परमात्मा. महाराजांनी जोशीबुवांचे हे विचार, महाराजांकडे काय विचार आहेत, साऱ्या जगाचे विचार महाराज आहेत. तर जोशीबुवांच्या मनात हे विचार आले, मनातल्या मनात बोलतायत. तेवढ्यात महाराजांनी एक हाडाचा फरा काढला आणि जोरात जोशीबुवांकडे फेकून दिला. तो हाडाचा फरा आला तसा तो जोशीबुवांच्या अंगावर आदळून जमिनीवर पडला. बाकीचे लोक म्हणे जोशीबुवा ते घ्या तुम्ही. हाडाची एखाद्या जनावराची बरगडी पकडली आपण आणि कसं शक्य आहे. हाडाची बरगडी पकडली आणि बरगडी महाराजांनी त्यांच्याकडे फेकल्यानंतर त्यांना शिव शिव शिव, कारण सगळं त्यांना मोठं वाईट वाटलं की मी एवढी गुरुचरित्राची पारायणं केली, सगळं केलं आणि ह्यांनी तर मला माझ्याकडे हाड फेकून मारलं. बाकीचे लोक शहाणे होते, त्यांना माहिती होतं. काही लोकांनी ते हाडाचा फरा उचलला आणि जोशीबुवांच्या अंगावर असलेल्या त्या उपरण्यात बांधून टाकला आणि त्यांच्या गळ्यात, त्यांच्या खांद्यावर दिला अडकवून. आता विटाळ झाला, काय करायचं. सोवळं नाही राहिलं, काय करायचं. परमेश्वराला कुठलंही सोवळं नाही, कुठलाही विटाळ नाही, चांडाळ नाही. विटाळ माणसाला आहे, चांडाळ माणसाला आहे, सोवळं माणसाला आहे. सोवळं ओवळं काय घेऊन बसलं. लोक म्हणायला लागले जोशीबुवा तुम्ही भाग्यवान आहात, प्रत्यक्ष भगवंतानं तुमच्या अंगावर फेकलेलं ही वस्तू तशीच जपून न्या. जोशीबुवा तिथून निघाले. नाकाला मध्येच नाक बंद करतायत, नाकावर रुमाल लावतात फडका. जोशीबुवा पुढे 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 चालतायत. गावातनं निघाले, गावाच्या बाहेर आले आणि एका घराजवळ उभे राहिले. ब्राह्मण वाडा होता. एका ब्राह्मणाच्या घरी ते उभे राहिले आणि त्याने हाक मारली, घरात कोण आहेत का. त्या घरातली स्त्री, कुलस्त्री आले आणि काय पाहिजे बाबा. जोशींचं वय खूप झालेलं आणि दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्य, काय करायचं. 18 विश्वाचं दारिद्र्य, आपण काय करणार. आपण फसलो. जोशीबुवांनी त्या बाईंना विनंती केली की बाईसाहेब मी असं असं तिकडे गेलो होतो हरिजनवाड्यात, अक्कलकोटला. काही आमच्या नळदुर्गाच्या माणसानं सांगितलं की तिथे तुम्ही जा. मी गुरुचरित्राची पारायणं खूप केलीत, पण माझं दारिद्र्य काय नष्ट होत नाही, म्हणून मी तिथल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे इथे आलो तर हे म्हणे माझ्या अंगावर हाडाचा फरा फेकून मारला जनावरांचा.
मृत प्राण्याचा, तेव्हा मला माझं सोवळं तर बिघडलं, मला आंघोळीला पाणी द्या. बाईने सांगितलं काय हरकत नाही. बाईने पाणी गरम करून दिलं. जोशीबा आंघोळीला गेले. इकडे बाईने तो उपरण्यात असलेलं ते बऱ्याच साहित्य उपरणं पाट मांडून पाटाच्या अवतीभोवती रांगोळी काढली. दीप प्रज्वलित केला. महाराजांनी तिच्या कानात काहीतरी सांगितलं असणार. निश्चितपणे महाराजांनी काहीतरी सांगितलं. सद्गुरु मेरा सुरमा करे शब्द की चोट. सद्गुरु मेरा सुरमा करे शब्द की चोट. मारे गोला प्रेम का हरे भ्रम की चोट. हरे भ्रम की कोट. मारे गोला प्रेम का हरे भ्रम की कोट. सद्गुरु मेरा सुरमा. सद्गुरु वाचवणे सापडे ना सोया. कबीर तेच म्हणतायत की माझा जो सद्गुरू आहे तो तर माझ्या डोळ्यातला अंजन आहे. सुरमा करे प्रेम की चोट. पण माझ्याविषयीच्या प्रेमानं तोच माझा सद्गुरू मला प्रेमाचा एक धक्का देतो. मारे गोला प्रेम का हरे भ्रम की कोट. तो मला जो भ्रम झालाय, अहंकार झालाय, मी 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 मी, तो अहंकार नष्ट व्हावा, तो नष्ट करण्यासाठीच गुरुची उपाययोजना आहे. गुरु आपला अहंकार नष्ट व्हावा म्हणून प्रत्येक मानवासाठी संधी प्राप्त करून देतो. म्हणून तर सद्गुरू वाचवणे सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी त्याचे. प्रथम पाया पडा, त्यांच्या चरणावर लोटांगण घाला. लोळा गुरुचरणांवर, सद्गुरुचरणांवर. आणि मग जो भ्रम झाला आहे, मी आहे मी आहे, मीच सर्व काही आहे, माझंच आहे, ते आपोआप ती वृत्ती बदलते. जोशीबुवा आंघोळ करून तोपर्यंत बाईने ते हाडाचा तो फरा पाटावर ठेवला, रांगोळी काढली, दिवा प्रज्वलित केला, सुगंधित अगरबत्ती लावली. जोशीबुवा आल्यानंतर जोशीबुवांना सांगितलं की आता तुम्ही काम करा, त्याला नमस्कार करा, धूपदीप ओवाळा आणि पहा काय आहेत. जोशीबुवाने नमस्कार केला, धूपदीप ओवाळला आणि उपरणं जेव्हा खोललं तर त्या उपरण्यामध्ये 15 किलोची सोन्याची काम निघाली. किती? 15 किलोची सोन्याची काम. जोशीबुवांचं दारिद्र्य संपलं. दुःख तर पासंगालाही पुरणार नव्हतं. दुःखाची तर ऐशी तैसी. दुःखही नष्ट झालं, दारिद्र्य नष्ट झालं, आणखी काय पाहिजे. ज्या परमात्म्याची आपण वाट पाहतोय, ज्याची पूजा करतोय, ज्याच्याकरता आपण तगमग करतोय, तो परमात्मा मग दुसरा तिसरा कोण नाही, स्वामी समर्थच आहेत. स्वामी समर्थांव्यतिरिक्त कोणी परमात्मा नाही, अशी निश्चित धारणा करा आणि मग अनुभव घ्या. पण होतं काय, माणूस गडबडून जातो. जोशीबुवा गडबडले. एवढी गुरुचरित्राची पारायण केल्यानंतर मला तर काहीच अनुभव येत नाही, प्रचिती नाही. प्रचिती ठसठशीत दिली स्वामी महाराजांनी. जोशीबुवांचं दारिद्र्य नष्ट केलं, त्यांना
होणारं दुःख नाहीसं केलं, आणखी काय करायचं? स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला असताना अनंत लीला घडत होत्या. त्या लीला स्वामी समर्थ महाराज स्वतः घडवत नव्हते, त्या आपोआप घडायच्या. परमात्मा आहे म्हटल्यानंतर घडणार हो, घडलंच पाहिजे ना. कर्नाटकचा एक असाच ब्राह्मण भटकत भटकत कोणीतरी सांगितलं म्हणून अक्कलकोटला आला. स्वामी वटवृक्षाच्या ठाई बसलेले होते. बाजूला कोळशांचा ढीग पडलेला. तो आल्यानंतर त्याला तेच पाहिजे होतं, महाराजांनी काहीतरी मला द्यावं. त्यानं नमस्कारावर महाराजांनी ते बाह्य घे, कोळशांकडे हात दाखवला आणि घेऊन जा म्हणे. तो जोशी बुवांसारखाच जरा गडबडून गेला. त्यानं ते लोकांनी सांगितलं उचल म्हणून ते कोळशे उचलले, कपड्यात गोणीमध्ये बांधून घेतले आणि कर्नाटकामध्ये पुन्हा गावी आला. आपला गावी आल्यानंतर त्याने बायकोला सांगितलं असं असं झालं. स्वामी महाराजांनी मला ते कोळशेच घ्यायला सांगितले, मी कोळशे घेऊन आलो तुझ्याकरता. तू म्हणाली होतीस ना की स्वामींकडे जा आणि काहीतरी घेऊन या, रिकाम्या हाताने येऊ नका. असतात काही लोक आपला हक्क बजावतात परमेश्वरावर देखील. तो जो अहंकार आहे, ते जे मी पण आहे, 3 असत्यापैकी पहिलं असत्य मी पण आहे, अहंकार आहे. अहंकार नष्ट झाला की मग बाकीचं काय राहतं? या 3 अहंकाराला, 3 असत्यांना जाणून घेणं आवश्यक आहे. हा जो पहिला मोठा अहंकार आहे सर्वात भारी, त्या अहंकाराविषयी सांगितलं. अहंकार मी 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 कुठपर्यंत चालायचं आहे? थोडंसं सावध राहावं. अहंकाराला दूर ठेवता यायलाच पाहिजे. ज्या तरुणानं प्रश्न विचारलाय तो तरुण आज बसलेला आहे. त्यानं लक्षात ठेव की पहिलं असत्य सांगितलं अहंकार, 2 असत्य अजून पुढे आहेत. तर तो सम्राट, विषयांतर झालं, पुन्हा आपण आपल्या विषयावर येऊया. तो सम्राट त्यानं त्या घर मालकाला पैसे दिले की न दिले ते तर सोडून द्या, पण एक निश्चित आहे की त्या घर मालकानं जे सांगितलं ते सम्राटाला बोचलं की आम्हाला राजा मिळणं कठीण आहे, प्रजा पुष्कळ आहे, राजा कोण आहे? राजा नाहीच आहे. आणि हेच तर मोठं अज्ञान आहे. यथा राजा तथा प्रजा. हल्लीचे राजे सगळे घोटाळ्यात आहेत.
याचं कारण आपण आहोत. आपण स्वतःला बदलायला शिकलंच पाहिजे. स्वावलंबी व्हा, परावलंबी राहू नका. आपण अशी जे ठावे ते इतरांना शिकवावे. जे काही आपल्याला थोडंसं ज्ञान असेल आपलं, ते जरा वाटा, दुसऱ्यांना द्या. तर जोशीबुवांचं आपण उदाहरण पाहिलं, कर्नाटकच्या ब्राह्मणाचं उदाहरण पाहिलं, की ही मी नावाची जी खुंटी आहे ती दिसत नाही, पण माणूस त्या खुंटीभोवतीच फिरत असतो. फिरतो 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 आणि नष्ट होतो. कसला आलाय अहंकार? जोपर्यंत अहंकार आहे, मी आहे, तोपर्यंत परमेश्वराची भेट, परमेश्वराविषयीची सलगी होणे नाही. माणसानं थोडं बदलायला शिकलं पाहिजे. दुःख, दारिद्र्य हे एक मोठं आव्हान आहे माणसाला, की दारिद्र्य दुःख परमेश्वराच्याच कृपेने नष्ट होणार. राजाने आज तुम्हाला दिलं काय आणि उद्या गेलं काय, काही फरक पडत नाही. तेव्हा एक सत्य सांगितलं, अहंकार. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या गुरुवारी 2 आणि 3 नंबर असत्य आपण पाहूया. ज्या कोणी प्रश्न विचारलाय तरुणानं त्याने पुढच्या गुरुवारी यावं. प्रवचनात काही जे मोत्याचे दाणे वेचता येतील ते वेचावेत. असेच जर प्रश्न लिहित गेलेत, मला विचारलेत, सामुदायिक प्रश्न हवेत. वैयक्तिक अडीअडचणीचे आपण करतोच आहोत, पण सामुदायिक विषय डोक्यात ठेवून प्रश्न विचारा, म्हणजे आपल्या सर्व भक्तांना आणखी काही ज्ञान प्राप्त आहे. तुम्हालाही अनुभव आहेत, नाही असं नाही, पण हे गेली 25 वर्ष मी दर गुरुवारी किंवा सप्ताहात उत्सवांमध्ये बोलतो. तुम्ही विचार करा, 25 वर्ष नॉनस्टॉप गाडी इथपर्यंत आहे, पुढेही चालू राहणार. माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझी विनंती आहे की महाराजांवर आलोट प्रेम करा, आलोट. त्या प्रेमाची परिसीमा व्हायला हवी. स्वामी एवढंच सांगतायत की प्रेमाव्यतिरिक्त मला तुझ्याकडनं काही नको. तुझी संतती, तुझी संपत्ती, तुझं ऐश्वर्य तुला लख लाभो. तेव्हा आज आपण इथे थांबूया. सामुदायिक प्रार्थना म्हणूया. प्रत्येक वेळी मी सांगत आलो की श्री स्वामी समर्थ रटो रे भाई, दिन दिन बढ़त सवाई करचे काम करो. श्री स्वामी समर्थ से ध्यान धरो. कोणतंही काम करा, पण श्वास आणि प्रश्वासागणिक श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख करता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. बस आज इथेच थांबूया. सामुदायिक प्रार्थना म्हणूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम. स्वामी ओम. ओम स्वामी ओम. धन्यवाद. येत्या